नमस्कार मंडळी. स्टार प्रवाहावरील घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या पुढील येणाऱ्या भागामध्ये आपण बघणार आहोत की सुमित्रा ही जानकीवर आणि ऋषिकेशवर खूपच रागवते आणि ती जानकीच्या आणि ऋषिकेशच्या रूममध्ये आलेली असते आणि ती जानकीवर रागवू लागते. तेव्हा ऋषिकेश सुमित्रा आईला बोलतो, तुला जे काही बोलायचं आहे ते तू मला बोल, तिला काहीच बोलू नको, ती आता काही ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नाही आहे. तेव्हा सुमित्रा ही ऋषिकेशवर रागून बोलते, जर ही मुलगी त्या आगीमध्ये अडकली नसती तर तू तिथे गेलाच नसता आणि हे सगळं झालंच नसतं. त्यानंतर आपण पाहतो रात्रीच्या वेळी ऋषिकेश बाहेर झोपण्यासाठी जाऊ लागतो. तेव्हा जानकी त्याला अडवते आणि बोलते, ऋषिकेश बाहेर खूप थंडी आहे, तुम्ही आतमध्ये झोपा. आणि तेव्हा ऋषिकेश अतिशय अस्वस्थ होतो. तेव्हा जानकी त्याला बोलते, जो मुलगा आपल्या स्वतःच्या जीवाची पर्वा न करता माझा जीव वाचवतो त्या मुलावर माझा पूर्ण विश्वास आहे, तो माझा विश्वासाला कधीच तडा देणार नाही. आणि आपण पाहतो ऋषिकेश आणि जानकी हे दोघेही एकाच रूममध्ये झोपलेले असतात. तर तिकडे आपण पाहतो मकरंदला जानकीचा आणि ऋषिकेशचा अतिशय राग आलेला असतो आणि तो स्वतःशीच बोलतो, जानकी मी कसल्याही परिस्थितीमध्ये तुला ऋषिकेशचे होऊ देणार नाही. त्यानंतर आपण पाहतो जानकी ही पूजाला विचारते, मकरंद सरांनी सांगितले की तूच त्यांना सांगितले होते की आगीमध्ये मी अडकली आहे. तेव्हा पूजा सांगते, नाही, हे सर्व तर आम्हाला नंतर समजले. आणि तेव्हा जानकीला देखील आश्चर्याचा धक्का बसतो आणि ती विचार करू लागते, मग मकरंद सरांना पूजाने नाही तर कोणी सांगितले, असं ती विचार करू लागते. आता पुढे येणाऱ्या भागामध्ये ऋषिकेशला मारण्याचा मकरंदचा प्लॅन होता तो जानकी व ऋषिकेशच्या समोर उघड होणार का, हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. अशाच मालिकांच्या नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.